महानगरपालिका सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत। त्यांच्या सन्मानासाठी काही जण ऑनलाईन हा सोहळा बघताय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या सोहळ्यासाठी उपस्थित असलेली त्याबद्दल सर्वांनी पुढे चालत राहायचं। यांच्याकडे पाहत आहे त्यांनी कृपया स्वागत करण्याची संपर्क साधायचा। प्रमुखांना पाहत गेलेले आहे, केंद्रीय प्रमुखांना स्वागत करण्याची संपर्क साधायचा आहे। आणि ज्ञानोबा तुकाराम या जयघोषामध्ये जे रवाना होत आहे, आज या पालखीचा मुक्काम आठवडी येथे आणि उद्या या पालखीचा प्रस्थान आठवडी येथून पंढरपूरकडे होणे सर्व भावी भक्तांचं आचारी बसवून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपला सन्मान आमदार महेंद्र दांडगे यांच्या हस्ते होत आहे। भारतीय जनता सरकारकडून वैद्यकीय मदत मिळावी आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमदार महेंद्र दांडगे यांच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्याला रेनकोट वाटप, त्याचबरोबर खाऊचं वाटप होत आहे, पाण्याच्या बॉटलचं वाटप होत आहे। पैलवान आविष्कार आमदार यांचे आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय सर्व बंधू भगिनींचे या ठिकाणी सारखे स्वागत। आपल्या सर्वांच्या साक्षी वरून राजाचं आगमन झालेलं आहे। पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, जगद्गुरु संत तुकाराम या ठिकाणी आलेल्या सर्व दिंडी क्रमांक 5 दिंडी क्रमांक 5च्या दिंडी प्रमुखांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान घेण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आहे। दिंडी क्रमांक 5 दिंडी क्रमांक 3 आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। आमदार महेंद्र दांडगे यांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे। आपल्या दिंडीतील सर्वांना या ठिकाणी रेनकोटचं वाटप होत आहे। दिंडी क्रमांक 3चे प्रमुख किंवा विडेकरी यांनी या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी दिंडी क्रमांक 3चं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर त्याचबरोबर आमदार महेंद्र दांडगे यांच्या वतीने सहर्ष स्वागत। या ठिकाणी वरुण राजाचं आगमन झालेलं आहे आणि जय नामाचा जयघोष करीत हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या दिशेने वाटचाल करतोय। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 540वा पालखी सोहळा पायी दिंडी सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी गोष्टी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेंद्र दांडगे यांच्या वतीने सहर्ष स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्रातील कागदपत्रातून थोडे पाण्यातून आज या ठिकाणी आलेल्या सर्व दिंडी प्रमुखांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। आता कॅमेरा बंद करता, आता दादा चालले तिकडे या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपण सर्वांनी श्री संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं शुभ आगमन पिंपरी चिंचवड शहराच्या मध्ये झालेलं आहे। या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले विडेकरी, दिंडेकरी, वारकरी सर्व भाविक भक्तांचं पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार महेंद्र दांडगे यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक
आगमन या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेलं आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं विनयकरी टाळकरी सर्वांचं या ठिकाणी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करण्यात येत आहे. भाविक भक्तांना आमदार महेशदादा लांडगे आणि पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काही साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी जगद्गुरू संत तुकोबाराच्या पालखीचं आगमन झाले. सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा आहे. स्टेजवर सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज की, संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली की जय श्रीराम, जय जय श्रीराम. देवी भक्तांचं सर्व वारकरी संप्रदाय सर्व बंधू भगिनींचं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड त्याचबरोबर आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने स्वागत. आपण या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी सर्व भक्तांचं आमचे आबापा दादा मोठा संचालक विवेक ठाकूर यांचं भारतीय जनता पार्टी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने स्वागत. आलेला तिथे प्रमुखांना विनंती आपला सन्मान घेऊन जायचं आहे. या ठिकाणी संत तुकारामांची पालखी आलेल्या सर्वांनी एकत्र केले. बोलो पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, संत तुकाराम महाराज की, संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीराम. काल श्री चंद्रदेव या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व या भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पैलवान महेशदादा यांच्या हस्ते पूजा करून पालखीचं प्रस्थान झालं आणि आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिक नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि आपल्या सर्वांचा स्वागत करत असताना या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सर्व भावी भक्तांना या ठिकाणी रेल्वेचं वाटप होत आहे, खाऊ वाटप होत आहे. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरचे स्वागत. आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी रवी खैरार यांचे या ठिकाणी सरचे स्वागत. पंढरीनाथ भगवान की, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा. या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं राज्यामधून येणाऱ्या सर्व दिंड्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं अनुदान देण्यात आलेलं आहे. आणि हा पालखी सोहळा अधिकाधिक संपन्न होण्यासाठी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक चांगला पालखी मार्गाची निर्मिती या ठिकाणी होत आहे. सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण चर्चेमध्ये घुसू नये. भाविक भक्तांना विनंती आहे की आपण चर्चेमध्ये घुसू नये. चेंगराचेंगरी होऊ शकते याची काळजी आपण घ्यावी. या ठिकाणी आलेल्या सर्व दिंडींचं भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड त्याचबरोबर आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने सरचं स्वागत करण्यात येत आहे. आलेल्या सर्व दिंडी प्रमुखांना व विनेकरांना विनंती आहे या ठिकाणी स्टेजच्या समोरून आपल्या या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. आपल्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व महेशदादा लांडगे यांच्या वतीने सन्मान होत आहे. प्रत्येक दिंडीला या ठिकाणी रेनकोटचं वाटप करण्यात येत आहे, खाऊ वाटप होत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पाणी वाटप करत आहे. आलेल्या सर्व दिंडीतील बंधू भगिनींचं सरचे स्वागत. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भक्तांचं या ठिकाणी सरचं स्वागत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या
सुवास एखाद्या तुकोबरायांची पूजा केली आणि प्रस्थान झालं होत्या नगरीमध्ये स्वागत होत असताना आम्हाला आनंद होतोय की तुम्ही बदल करीत असताना वैष्णवांचा देव हा पंढरीच्या दिशेने जात आहे आणि जात असताना तुम्हाला कोणती अडचण येऊ नये आणि बिण्याची सोय होईल यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचं नेमकं वाटप व खाऊ वाटप होत आहे आणि सर्व वारकरी बंधूंचा भक्तू भगिनीचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आपल्या सर्वांचं दिंडी क्रमांक 5चे प्रमुख विनेकर यांना विनंती आहे की आपल्या सर्वांनी या ठिकाणी घेऊन जायचंय दिंडी क्रमांक 5चे विनेकर असतील किंवा प्रमुख अध्यक्ष असतील विनंती आपल्या या ठिकाणी सन्मान घेऊन जायचंय या ठिकाणी आमदार महेंद्र लांडगे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात आले दिंडी क्रमांक 40 चे प्रमुख यांना विनंती आहे दिंडी क्रमांक 40 चे प्रमुख यांना विनंती की आपण आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे या ठिकाणी आपला सन्मान करण्यात आहे ताई आपल्याला काय पाहिजे ताई काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे ताई आ गया या ठिकाणी 42 क्रमांकाची दिंडी 42 क्रमांकाच्या दिंडीच्या प्रमुखाला विनंती विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे आपला सन्मान करण्यासाठी मी उत्तम केंद्र यांना विनंती करतो की दिंडी क्रमांक 42 चे प्रमुख यांना या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे या ठिकाणी आपला सन्मान घेऊन जावं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी स्वर्णताई मळेकर सुनेताई मेहत्रे अश्विनताई भालेकर आपण या दिंडी क्रमांक 26 या ठिकाणी सन्मान करायचा आहे या दिंडी प्रमुखांना त्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांना आपण व्यंकटेश त्यांचा सन्मान करायचा आहे दिंडी क्रमांक 26 प्रमुखांना विनंती आहे किंवा विनेकरांना विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं आहे या ठिकाणी शर्मिताई बाबर असतील कमलताई गोलम असतील वैष्णवताई खाडे आमच्या गुप्ताताई या ठिकाणी आपल्या सर्व वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला खाऊ वाटप करण्यासाठी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी मंडळ अध्यक्ष किरण पाटील यांच्या हस्ते 47 दिंडी क्रमांक दिंडीचं या ठिकाणी स्वागत होत आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे दिंडी क्रमांक 47 कोण प्रमुख असतील त्यांना विनंती आहे स्टेजच्या समोर आपला सन्मान घेऊन जायचा आहे हॅलो 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 माईक हॅलो हॅलो माईक आवाज माईक माईक आवाज हॅलो हॅलो या ठिकाणी हॅलो चला नामांकन चालत राहा हॅलो माईकचा आवाज माईकचा आवाज वारकरी भक्तांचे माऊलींचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे हार्दिक स्वागत आहे हॅलो दिंडी क्रमांक 125 दिंडी प्रमुखांना विनंती आहे या ठिकाणी आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे डायरेक्ट आता बॉक्स बनवून ठेवायचा होता ना यांना माहित होतं
गोलपताई याही आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि आमदार महेंद्रदा लांडगे यांच्या वतीनं आलेल्या सर्व जिल्ह्यांच्या दिंडी प्रमुख हार्दिक स्वागत. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की त्यांच्याकडे रेनकोट आहे त्यांनी स्वागत. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की त्यांच्याकडे रेनकोट आहे त्यांनी दुसरा रेनकोट घेऊ नये. त्यांना रेनकोट नाही त्यांना रेनकोट घेऊन द्या. Stocks. I get so many tips. I feel like a waiter. Hi guys. My analysis for this week. Breaking news. Monu Mishtan Bhandar launches IPO. It's getting colder. Invest in wool. But which stocks should I invest in? Hello? That's why I don't depend on them. I depend on them. आणि सुकर करण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून भव्य अशा पालखी मार्गाची निर्मिती या ठिकाणी चालू आहे. सर्व भाविक भक्तांना त्यांचा पालखी सोहळा अतिशय सुखकर, सोपा आणि आनंददायी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण सरकार या ठिकाणी वारकऱ्यांच्या सोबत आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण डबल रेनकोट घेऊ नये. ज्यांना रेनकोट नाही आहे त्यांनी रेनकोट घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांचं स्वागत करण्यासाठी आमदार महेंद्रदा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशजी जाधव, नगरसेवक उत्तमजी केंद्रे, नगरसेविका जाधवताई, नगरसेविका साधनाताई मळेकर, नगरसेविका शर्मिलाताई बाबर, नगरसेविका गोलपताई, नगरसेवक उत्तमजी केंद्रे आणि पिंपरीचे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी पोपटजी हजारे या ठिकाणी भाविक भक्तांना वाटप या ठिकाणी करत आहेत. दिंडी प्रमुखांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. दिंडी प्रमुखांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सर्व दिंडी प्रमुख यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा अशी विनंती या ठिकाणी आमदार महेंद्रदा लांडगे आणि पिंपरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. या भाविक भक्तांना रेनकोट नाही त्यांनी रेनकोट घ्यावा अशी विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि सर्व भाविक भक्तांची वारी ही आनंददायी, आरोग्यमय, सुखकर होण्यासाठी या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून देशाचे रस्ते वाहतूक मंत्री रामदासजी गडकरी साहेब आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रशस्त आणि भव्य अशा पालखी मार्गाची निर्मिती या ठिकाणी चालू आहे. आणि या पालखी मार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी, या पालखीला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व भाविक भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिंडी मार्गावरती, पालखी मार्गावर आरोग्याची सुविधा, पाण्याची सुविधा, स्वच्छता याची सर्व व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांची सुव्यवस्था करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आमदार महेंद्रदा लांडगे आणि पिंपरी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं
371 दिंडी क्रमांक 371 याचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहे आमदार महेंद्रदादा लांडगे. आमदार महेंद्रदादा लांडगे प्रमुखांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. खाली जाता का हात लावा प्रमुख यांच्या वतीनं महाराजांची 371वी दिंडी पावन झालेल्या आम्ही मनापासून धन्यवाद. एका रंगले जाणले त्याचे म्हणे जो आपण तो साधू ओळखाला देव तो जाणावा. या ठिकाणी 79 दिंडी क्रमांक 79 आणि दिंडी क्रमांक 68 हे दिंडी प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. पाहिजे तर पाण्याचा बॉक्स द्या. पाण्याचा बॉक्स देऊन स्वागत करा. पाण्याचे बॉक्स घ्या. पाण्याचा बॉक्स देऊन स्वागत करा. सन्मान घेऊन जावा. दिंडी क्रमांक 78 धन्यवाद. विनेकरांचा सन्मान करा. प्रमुखांनी या ठिकाणी संपर्क साधावा. दिंडी प्रमुखांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. पाण्याचे बॉक्स 5 अर्जांना विनंती. आपला 5 गोल या ठिकाणी येते आणि विनोद अर्जांना विनंती. पाण्याचे बॉक्स देऊन स्वागत करा. त्यांना विनंती आपला पाण्याचा बॉक्स देऊन स्वागत करा. आपला 5 दोन रुपये दिंडी प्रमुख या ठिकाणी दिंडी प्रमुखांचा सन्मान होत आहे. त्यांच्याकडे 5 आहे. त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यात यायचं आणि विनाधारक जे बांधव आहेत त्यांना विनंती आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी दिंडी प्रमुखांचं स्वागत नगरसेवक उत्तमजी केंदळे, दिनेशजी यादव आणि ज्येष्ठ नेते महेंद्र यांच्या हस्ते या ठिकाणी दिंडी प्रमुखांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. आलेल्या सर्व दिंडी प्रमुखांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. दिंडी प्रमुखांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. या दिंडी प्रमुखांकडे 5 आहे. त्यांनी कृपया स्वागत कक्षाकडे
मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर राहुलदादा जाधव, नगरसेवक संतोषदादा जाधव, नगरसेविका गोलकताई, नगरसेविका शर्मिलाताई बाबत, नगरसेवक उत्तम केंद्रे, नगरसेविका सिनलताई मेत्रे या सगळ्यांच्या वतीनं सर्व भाविक भक्तांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्व दिंडी प्रमुखांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. सर्व दिंडीकरांना विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारण्यात यायचे. दिंडी प्रमुख आणि विनाधारक यांना विनंती. ज्या वारकरी दिंडी डॉक्टर गणेश आंबिके यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पॅरामेडिकल स्टाफच्या माध्यमातून सर्व रुग्णांची सेवा करण्यामध्ये आंबिके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मोठा हातभार या ठिकाणी आहे. त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. सर्व गणेश आंबिके यांचे सर्व पॅरामेडिकल स्टाफ या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण कोरोना काळ असू द्या किंवा कुठलंही आरोग्याचं संकट असू द्या, या सर्व स्टाफला विनंती आहे की आपण यावं. डॉक्टर गणेश आपण वरती यावं. सर्वांसमोर आपण वरती या. डॉक्टर गणेश आंबिके साहेब आपण स्टेजवर यावं. सर्व गणेश आंबिकेच्या माध्यमातून पॅरामेडिकल स्टाफ या संपूर्ण आरती सोहळ्यामध्ये कार्यरत आहे. त्या सर्वांचं या ठिकाणी पिंपळगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीनं सर्वांना पांढऱ्या टोप्या, सर्वांना पांढऱ्या टोप्या द्या. या सर्व ताईंना पॅरामेडिकल स्टाफ सर्वांना पांढऱ्या टोप्या द्याव्यात. सर्वांना टोप्या द्याव्यात. सर्व पॅरामेडिकल स्टाफ आहे तर सर्वांना गणेश आंबिके सर आपण वरती यावं अशी विनंती. सर्वांना या ठिकाणी टोप्या द्याव्यात. कमिशनर दादा तर याचा टोप्या द्या. टोप्या प्रमुख यांना विनंती कृपया आपला पाच घेऊन या ठिकाणी यायचं. याचा टोप्या द्या. आपला सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे टोप्या जेवढ्या शिल्लक आहेत त्या घाला तुम्ही. तुम्ही सर्वांनी पुढे या. सगळ्यांचा फोटो येतो. या पुढं या दिंडी प्रमुखांकडे सर्व डॉक्टर गणेश आंबिके यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य सुविधा देण्यामध्ये कार्यरत असलेले त्यांचे सर्व पॅरामेडिकलचे स्टाफ यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे. डॉक्टर गणेश आंबिके यांनी कुठलाही आरोग्याचा कठीण काळ असू द्या, या ठिकाणी कोरोनाचा काळ असू द्या, प्रत्येक आरोग्याच्या संकटामध्ये डॉक्टर गणेश आंबिके त्यांच्या पॅरामेडिकल स्टाफच्या माध्यमातून समाजसेवेमध्ये कार्यरत आहे. आपण सर्वजण अतिशय मनापासून डॉक्टर आंबिके सर आणि सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार महेशदादा लांडगे आणि पिंपळगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व ताईंचं मनापासून अभिनंदन. आपण सर्वांनी सगळं हाल्या चालले समोर पाहावं आणि आपण जे कार्य करत आहात डॉक्टर गणेश आंबिके यांच्या मार्गदर्शनाखाली ते अतिशय महान कार्य आहे आणि निश्चितपणाने आपल्या सर्व कार्याची दखल म्हणजे आपल्या
तुम्ही कुठे या आता? सगळ्यांच्या वतीनं त्यांचे मनापासून हार्दिक आभार. इथं मी पालखीला आलो ना शूटला. महानगरपालिकेचे सन्मान्य उपायुक्त सचिनजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते हा चालेल तर बाहेर जाऊन दर्शन घ्या वाटलं तर उद्या त्यांचा सन्मान होत आहे. त्यांना एक संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी भक्तांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर गणेशजी अंबिके यांनी मोठा पुढाकार या ठिकाणी शहरामध्ये घेतलेला आहे. त्यांच्या माध्यमातून शेकडो त्यांचे सेनापती या संपूर्ण पालखीमध्ये संपूर्ण वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार महेंद्रदा लांडगे यांच्या वतीनं आमदार उमाताई ठाकरे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमितजी गोरखे या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांच्या कार्यात आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. आणि प्रत्येक संकटकाळी डॉक्टर गणेशजी अंबिके आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय कोरोनाच्या काळ असो कुठलेही संकट असो माजी नगरसदस्य या ठिकाणी मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर जय हरी ग्रुप दुर्गा टेकडी यांच्याही सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत आणि ते चांगली सेवा या सर्व पालखी मार्गावर प्रत्येक सेवा या ठिकाणी देत आहे. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. काही सन्मान माजी नगरसदस्य काशीनाथजी नकाते साहेब करतात. स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरू तुकाराम महाराज, वंदननाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, नितीन आकोडकर, विजय गोडसे आणि स्वागतम. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा त्याचप्रमाणे पालखी सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व वारकरी बंधू, भगिनी, माता भगिनी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय महेशदादा लांडगे यांच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे पालखी क्रमांक 99 ते प्रमुख त्यांना आपला या ठिकाणी सन्मान घेऊन जायचे. स्वागत कक्षामध्ये यायचं. आपला यथोचित असा सन्मान महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्वागतम स्वागतम स्वागत. आपला देखील आपण सन्मान करणार आहोत. तुकाराम महाराज यांचा 40वा पालखी सोहळा आणि या पायी वारी दिंडी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून आलेले सर्व भाविक भक्त आपलं सर्वांचं या ठिकाणी भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री महेशदादा लांडगे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. कॉन्टेस्ट माईकची व्यवस्था करायची. बॅटरी लो झालेली आहे. कॉन्टेस्ट माईक, कृपया कॉन्टेस्ट माईक या ठिकाणी देण्यात यावा. तसेच आरोग्य विभागाचे सन्माननीय इंदलकर साहेब आणि त्यांचा ग्रुप त्यांचं या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 40वा पालखी सोहळा आणि या पायी दिंडीवारी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेशदादा लांडगे यांच्या वतीने हार्दिक स्वागत. पंढरी याच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भेटी लागे जीवा लागणीची आस या युक्तीप्रमाणे तांडुणे वाळवंट काही इच्छिते वैकुंठ पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या सर्व वारकऱ्यांना पायी वारीच्या शुभेच्छा. आणि दिल्ली क्रमांक 104चे प्रमुख आपणास विनंती, आपण आपला सन्मान या ठिकाणी घेऊन जायचं.
105 भक्तीशक्ती त्याचप्रमाणे विनाकारण आलेल्या सर्व भावी भक्तांचं या ठिकाणी लोकप्रिय आमदार माननीय दादा लांडगे यांच्या वतीने स्वागत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी सोहळा आणि या पायी दिवाळी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व वारकरी बांधवांचं माता भगिनींचं दादा लांडगे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असा हा नैग्रम्य सोहळा या सोहळ्याचा आपण बघत आहोत. हा कौतुकाचा क्षण, हा आनंदाचा क्षण, सर्व वारकरी बंधूंचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी यांचा 340वा पालखी सोहळा आणि या पायी दिंडीवारी पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व वारकरी भाविकांचं माता भगिनींचं आपलं सर्वांचं या ठिकाणी बोलसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री दादा लांडगे यांच्या वतीने तर स्वागत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे दिंडी क्रमांक 111 सर्व वारकरी भाविकांचं या ठिकाणी तर स्वागत. ज्या दिंडी प्रमुखांकडे पास आहे त्यांनी कृपया स्वागत या वारीमध्ये सहभाग घेतला त्यांनाही विनंती. त्यांचा सन्मान झाला त्यांनी कृपया पुढे पुढे चालत राहायचंय. कृपया आपण सहकार करायचं, थांबू नये. आपल्या सर्वांना विनंती. मला काय थांबून तिथंच थांबवते त्यांनी. चालू आहे काय दिसतंय. त्याचप्रमाणे विनाधारक आपले बांधव त्यांनाही विनंती. त्याचप्रमाणे जे विनाधारक आहेत त्यांनाही विनंती. आपला सन्मान स्वीकारण्याची कृपया स्वागत कक्षाजवळ आपला सन्मान माजी नगर सदस्य मारुतीजी बाप्पासाहेब, उपायुक्त अण्णा बोदडे साहेब यांच्या हस्ते होत आहे. काही सन्मान सामाजिक कार्यकर्ते थांबवलं काय ना रे. त्याचप्रमाणे
विनंती करतो की बालदास चौदार यांचा या ठिकाणी सन्मान करावा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी सोहळा पालखी सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व वारकरी भाविक भक्तांचं आमदार माननीय महिला लांडगे यांच्या वतीने हार्दिक स्वागत स्वागत. प्रमुखांना विनंती कृपया आपला सन्मान स्वीकारण्याची स्वागत करते. Up to 25,000 per month of assured rental for 2 years after possession, starting from 52 lakhs all inclusive for 277 square feet carpet area, Vastu compliant shops with 11 feet of height, 12.2 feet of wide frontage and ample open parking spaces. A catchment area of potentially 14,000 plus families, prime location near the Mumbai-Pune Expressway and so much more. So secure a high visibility asset with guaranteed rental returns. Inquire now to आपण आपल्या मुक्कामी बारीक करे चालू पायांचं जागे प्रमुखांकडे पास आहे. त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारण्याची स्वागत कक्षेच्या जवळ येत आहे. आपली छत्रपती केंद्रीय प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे महानगरपालिकेने दिलेला, बाकीच्यांनी हळूहळू पुढे चालत राहायचंय. आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे. पाऊस उघडलेला आहे. वेळेत आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण कृपया लवकर समोर बघा. त्या ठिकाणी आपल्या वारकरी बांधवांचा सन्मान होत आहे. त्यांच्या
मान्यवरांच्या हस्ते प्रमुखांचा सन्मान होत आहे. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया आपले पास जमा करायचे आणि आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दिंडे प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. दिंडे प्रमुख आणि विणा धारण करणारे आपले वारकरी बंधू त्यांना विनंती. चालू जरा पुढं पाऊस उघडलेला आहे. या गरजेचं आहे. दिंडे प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया आपला पास या ठिकाणी जमा करायचा आहे आणि आपला सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे विनाधारक आपले बांधव त्यांचा देखील सन्मान करण्याचा पालखीला आहे. नाही रोहनचा मला ना आला ना डाटा, मी तेच बोललो ना. त्याच्या आई भेटली होती मला, रोहनची आई भेटली होती. तिला म्हणलं रोहनला सांगा मला डाटा पाठवायला. त्याच्या आईला सांगितलं की मी फोटो पण दाखवले पुढे. बरं बघतो. बरं ठीक आहे चालेल. पालिकेचे चंद्रकांत कुमार वारीमध्ये सहभागी झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे सुंदर अशी पूजा करून विठ्ठल रखुमाईचा वेश धारण करणारे आमचे बांधव यांचे मनपूर्वक स्वागत. विजयकारींना विनंती आपला सन्मान स्वीकारण्याची कृपा यायचं. त्याचप्रमाणे दिंडे प्रमुख त्यांच्याकडे महानगरपालिकेने दिलेला पास आहे त्यांना विनंती की त्यांनी देखील आपला सन्मान स्वीकारण्याची स्वागत कक्षेच्या जवळ यायचं आहे. वेडेकरी बांधव त्यांना विनंती कृपया बाकीच्यांनी हळूहळू पुढे चालत राहायचं. आला क्षेत्रीय अधिकारी अतुलजी पाटील साहेब यांच्या हस्ते काही सन्मान होत आहे. अतुलजी पाटील साहेबांच्या वारीचं हे इकडचं पहिलेच वर्ष.
भक्त दिंडे प्रमुखांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. भक्त दिंडे प्रमुख ज्यांच्याकडं महानगरपालिकेने दिलेला पास आहे त्यांना विनंती कृपया आपला पास घेऊन आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या भक्त दिंडे प्रमुखांनी ज्यांच्याकडे पास आहे त्यांनीच या ठिकाणी यायचं आहे. दिंडे प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. स्वागत कक्षामध्ये दिंडी प्रमुखांना विनंती कृपया आपला पास घेऊन स्वागत कक्षामध्ये यायचं. दिंडी प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यायचं. दिंडी प्रमुख ज्यांच्याकडं पास आहे त्यांनी कृपया स्वागत कक्षामध्ये यायचं. आलेल्या सर्व दिंडी प्रमुखांचं त्याचप्रमाणे वारकरी बंधू-भगिनींचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपला सन्मान होत आहे दिंडी प्रमुखांचा. त्याचप्रमाणे विनाधारक आपले बांधव त्यांनाही विनंती आपला सन्मान स्वीकारण्याची कृपया या स्वागत कक्षेजवळ यायचं आहे. महानगरपालिकेच्या वतीने आपला यशस्वी असा सन्मान होत आहे. ज्या दिंडी प्रमुखांकडे पास आहे त्यांनी कृपया आपला पास घेऊन स्वागत कक्षाकडे यायचं. आपला पास जमा करायचा आहे. आपला या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. चला चला पुढे चला. पाऊस उघडलाय. आपल्याला वेळेवर निश्चितस्थळी पोहोचण्यासाठी वरुण राजाने आपल्यावर कृपा केलेली आहे. सुंदर अशी वेशभूषा करणारे कलाकार आणि त्यांना साथ देणारे सागरजी बंडलकर कला शिक्षक यांचा देखील या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे.
सुंदर अशी कला सादर करणारे कलाकार आणि त्यांना साथ देणारे मार्गदर्शन करणारे सागरजी बंडवकर आपल्या महानगरपालिकेचे शिक्षक त्यांचं या ठिकाणी आपण कौतुक करत आहोत. त्यांनी अतिशय सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेली आहे. ज्या दिंडी प्रमुखांकडे पास आहेत त्या दिंडी प्रमुखांनी कृपया स्वागत कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्यांचा यथोचित असा सन्मान महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. दिंडी प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया पास घेऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हा सन्मान सर्वांचा आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपात दिंडी प्रमुखांना सन्मानित करत आहोत. चला पुढे चालत राहा. दिंडी प्रमुखांना विनंती, कृपया आपला पास घेऊन या ठिकाणी जमा करायचा आहे. आपला सन्मान महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. विलेकरी बांधवांना विनंती, आपला पास जमा करायचा आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अनिरुद्ध हाऊसबरी टीम सपने स्किप नहीं, सिप करो. सिंपली विजिट kotakmf.com/MrSIP और सीखो SIP के साथ कैसे हो सकते हैं आपके सपने पूरे सिस्टमैटिकली. और आप म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है. योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें. मॅगझिनला कधी आहे? मॅगझिनला कधी दादांचं जगा ज्या दिंडी प्रमुखांकडे पास आहे कृपया गर्दी करू नये. दिंडी प्रमुखांचा फक्त सन्मान या ठिकाणी होत आहे. बाकी वारकरी बंधूंचं आपण स्वागत कडे पास आहे त्यांनीच या ठिकाणी थांबायचं. त्याचप्रमाणे विलेकरी बांधव यांनी आपल्या या ठिकाणी थांबायचं. बाकीच्यांचा सन्मान आपण
अधिक सुमनाने घर जाऊन कृपया सहकार्य करायचे आणि हळूहळू पुढे चालत राहायचं. वरुण राजाने आपल्यावर कृपा केलेली आहे. पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस याच्या आज आपण इच्छित स्थळी पोहोचावं म्हणजे कुठलाही आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही. चला चला पुढे चालत राहा. फक्त दिंडी प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी दिंडी प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया आपला पास घेऊन या ठिकाणी जमा करा. आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फक्त दिंडी प्रमुखांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बाकीच्या वारकरी बंधूंनी हळूहळू पुढे मार्गक्रमण करायचं. महानगरपालिकेच्या वतीने आपला स्वागत कक्षामध्ये सन्मान होत आहे. त्यामध्ये आपल्याला तुळशीचा एक रोप, त्याचप्रमाणे विविध वृक्षांच्या बिया आणि पंढरपूरपर्यंत उपयुक्त ठरेल अशी सर्व माहिती देणारी एक पुस्तिका आणि एक पिशवी याचं वाटप आपल्याला करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एक मेडिकल किट देखील आपल्याला देण्यात येत आहे. आलेल्या सर्व वारकरी बंधूंचं पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी नगर सदस्य मारुतीजी भास्कर साहेब यांच्या हस्ते काही सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अतुलजी पाटील साहेब यांच्या हस्ते काही सन्मान होत आहे. फक्त दिंडी प्रमुखांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. बाकी वारकरी बांधवांनी हळूहळू आपलं मार्गक्रमण करत राहायचे. महानगरपालिकेच्या संसदेचं देखील उत्तम असं स्वागत वारकरी बांधवांचं केलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करण्यात येत आहे. या संसदेचे सन्माननीय अध्यक्ष आणि महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखरजी साहेब, डॉक्टर स्वाती मुळे, त्याचप्रमाणे राजू महाराज ढोरे, डॉक्टर सदानंद मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागत आणि त्यांना आभार व्यक्त करण्यात येत आहे. वारकऱ्यांसाठी स्वागत कक्षावरून केलेल्या सेवेबद्दल. त्याचप्रमाणे वारकरी बांधवांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्याकडं दिंडी प्रमुखांकडं पास आहे. त्या पास धारकांनी आपला पास या ठिकाणी जमा करायचा आणि आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फक्त दिंडी प्रमुखांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यामुळे इतर आपल्या सर्व वारकरी बांधवांनी हळूहळू पुढं मार्गक्रमण करत राहायचे. चला पुढे चालत राहा. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनीच फक्त या ठिकाणी यायचं. पास झालं दिंडी प्रमुख त्यांना विनंती आपलं सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. पास झालं दिंडी प्रमुख त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे विलेकरी आपल्या भगिनी या ठिकाणी आलेले त्यांचाही आपण स्वागताने सन्मान करत आहोत. महानगरपालिकेच्या वतीने हा स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. कृपया आरोग्य विभागाच्या वाहनाला जाण्यासाठी जागा द्यायची. अगर आपको रातों रात अमीर बनना है स्टॉक मार्केट में तो ये वीडियो को स्क्रॉल कर दो, इसको मत देखो. बट अगर आपको सिस्टमैटिकली ट्रेड करना है तो मैं आपको सिखाना चाहता हूँ द मनी चैलेंज मास्टर क्लास, जिसमें 4 स्टेप प्रोसेस होगा. फर्स्ट इज हाउ टू आइडेंटिफाई द स्टॉक टूल्स के हिसाब से. सेकंड इज व्हेन टू एंटर एंड व्हेन टू एग्जिट बेस्ड ऑन ट्रेडिंग सिस्टम. द थर्ड इज हाउ मच टू. पावसाने थोडी उघडीप दिलेली आहे. वरुण राजाने आपल्यावर कृपा केलेली आहे आणि त्यासाठी आपण इच्छित स्थळी पोहोचायचे लवकर. चला पुढे चालत राहा. अजून बऱ्याच दिंड्या मागं आहेत. चालत राहा. अरे इकडे फोटो आहे, हार द्या. इथं विणेकरी थांबलेले आहेत रांगेमध्ये. पटापट लवकर
प्रकारचा विलंब होण्याने याची दक्षता आपल्या कर्मचाऱ्यांनी घेतली. विनेधारक थांबलेले या ठिकाणी त्वरित नियोजन करा. काय बोलले तुला? फक्त विनेकरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. फक्त विनेकरांचा सन्मान होत आहे. बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांनी हळूहळू पुढे चालत राहायचे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पास आहे असे दिंडी प्रमुख त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. चला हळूहळू पुढे चला. पुढे चालत राहू. चला ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांनी हळूहळू पुढे मार्गक्रमण करायचे. वेळ जातोय फार. सत्काराचं कार्य लवकर उठून घ्यावं. कुठल्या प्रकारचा विलंब होणार नाही यासाठी दक्षता सर्वांनी घेतली. चला दिंडी प्रमुखांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यात यायचं. बाकीच्या सर्वांनी हळूहळू पुढे चालत राहायचे. फक्त दिंडी प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांच्याकडे पास आहे. पाच जमा करा आणि आपला सन्मान स्वीकारा. बांधवून आलेल्या आदिभक्त परायण याची दिंडी आहे. हळूहळू पुढे चालत राहायचे. चला पुढे चला. आपला फक्त दिंडी प्रमुखांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. चला चालत राहा. चला पुढे चला. चला फक्त दिंडी प्रमुखांचा सन्मान होत आहे. चला चालत राहा. फक्त दिंडी प्रमुखांचा सन्मान होत आहे. सुरक्षा विभागाने फक्त दिंडी प्रमुखांना त्या ठिकाणी पाठवायचं. चला पुढे चला चालत राहा. पाऊस थांबलेला आहे. आपला मुक्काम जवळच आहे. पटकन आपण आपल्या मुक्कामी पोहोचावं अशी आपल्याला विनंती. आपला प्रवास सुखाचा उत्साहाचा आनंदाचा हो ही आपल्या सर्वांना शुभेच्छा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने. चला चालत राहा. फक्त दिंडी प्रमुखांनी या ठिकाणी यायचंय. बाकीच्यांनी हळूहळू पुढे चालत राहायचंय. दिंडी प्रमुख फक्त दिंडी प्रमुख. चला दिंडी प्रमुखांना विनंती आपला पास घेऊन या ठिकाणी यायचंय. बाकीच्यांनी पुढे चालत राहायचंय. चला पुढे चालत राहा. चला पुढे चालत राहा. फक्त दिंडी प्रमुख यांना विनंती पास घेऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. महानगरपालिकेच्या वतीने दिलेला पास आपण दाखवून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला चालत राहा. थांबू नका. मागे अजून बऱ्याच दिंड्या येत आहेत. आपला पास दाखवा. पास दाखवून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. बाकीच्या वारकरी बंधूंनी चालत राहायचंय. पुढे चालत राहायचंय. सुरक्षा अधिकारी निकम साहेबांना विनंती करतो की आपले 2-3 कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करावे जेणे गर्दी होणार नाही. फक्त 5 तारखांनी या ठिकाणी सत्कारासाठी यायचे. पुढे बाकीने पुढे चालायचे. चला पुढे चला. सुरक्षा विभाग थोडस सहकार्य करा. त्यांना पुढे जाण्यासाठी आपण मार्गक्रमण करा. त्यांना मार्गदर्शन करा. फक्त 5 तारखांनी या ठिकाणी सत्कारासाठी यायचे. फक्त 5 तारखेचा सन्मान आपण करत आहोत. दिंडी प्रमुख ज्यांच्याकडे 5 महानगरपालिकेने दिलेला आहे त्यांचाच या ठिकाणी सन्मान होत आहे. बाकीच्याने हळूहळू पुढे चालत राहायचंय. अजून मागं बऱ्याच दिंड्या आहेत.
पाहिजे सर्वांनी आपला प्रवास सुखाचा आनंदाचा उत्साहाचा हो. पंढरपूर आणि परतीचा प्रवास आपला सुखकर हो हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला शुभेच्छा. सुंदर असा सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. याचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण केलेले आहे. हा सोहळा बघणाऱ्या सर्व भक्तांना, प्रेक्षकांना, नागरिकांना, पत्रकार बंधू भगिनींना देखील मनपूर्वक त्यांच्या या सोहळ्यासाठी हार्दिक स्वागत आणि त्यांना या आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा. दिंडी प्रमुख ज्यांच्याकडे पास आहे त्यांनी कृपया आपला पास घेऊन या स्वागत कक्षाच्या इथे बाकीच्या वारकरी बंधूंनी आपल्या पुढे मार्गक्रमण करायचे. फक्त दिंडी प्रमुखांचाच आपण सन्मान करत आहोत. जगद्गुरु तुकोबारायांच्या या पालखी सोहळ्यात समेत आलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या उद्योग नगरीत आगमन झालेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींचं, वैष्णवांचं आणि दिंडी प्रमुखांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिका मनपूर्वक स्वागत करीत आहे. या दिंडी प्रमुखांच्याकडे पिवळ्या रंगाचे पास आहेत, पिवळ्या रंगाचे. त्यांनी या ठिकाणी यावं. आपला सन्मान महापालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय, त्याचा स्वीकार करावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या ठिकाणी ज्यांच्याकडे पिवळ्या रंगाचे पासेस आहेत त्यांनी यावं. आपला सन्मान प्रातिनिधिक स्वरूपात दिंडी प्रमुखांचा सन्मान होतोय, तर कृपया तो सन्मान स्वीकारावा. चांगला आला का बघू का ना मग दिंडी प्रमुखांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. संत जगनाडे महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन होणार आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या दिंडी प्रमुखांच्याकडे पासेस आहेत, पिवळ्या रंगाचे पास ज्यांच्याकडे असतील ते पिवळ्या रंगाचे पास या ठिकाणी जमा करा. आपला सन्मान महापालिकेच्या वतीने करण्यात येतोय. चला पाठव मला. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात येतोय. ज्या दिंडी प्रमुखांच्याकडे पिवळ्या रंगाचे पास आहे त्यांनी ते पास कृपया जमा करावे. ज्या दिंडी प्रमुखांच्याकडे पिवळ्या रंगाचे पास आहे त्यांनी ते पास या ठिकाणी जमा